तुकाराम मुंडे हे एक असं नाव आहे, त्यांच्या कामाचा सर्वसामान्य जनतेला फायदा होत असला तरी राज्यकर्ते आणि प्रशासनातील मजूर कामगारांना मात्र ते नकोसे वाटतात. डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांचा हा प्रवास सोपा नव्हता. यांची पार्श्वभूमी काय आहे ते आधी वेद.com ला फॉलो नक्की करा. तुकाराम हरिभाऊ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ताडोसना या गावात झाला. यांचे वडील हरिभाऊ मुंडे शेतकरी होते. कुटुंबाची परिस्थिती खूपच बिकट असल्याने ते सावकाराच्या कर्जात बुडाले होते. त्यामुळे घरची परिस्थिती बिकट असल्याने तुकाराम मुंडे यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण त्यांच्या गावातच केलं. त्यांनी ही परिस्थिती बदलायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर मध्ये केलं. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. MPSCच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना मेन्स परीक्षेत अपयश मिळालं. दुसऱ्या प्रयत्नातही पदरात अपयश आलं. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा पास केली, परंतु मुलाखतीत त्यांना यश भेटलं नाही. यानंतर त्यांनी 2003 साली MPSCची परीक्षा क्लिअर केली. क्लास 2 मध्ये त्यांचे सिलेक्शन झालं. यानंतर त्यांनी 2004 मध्ये पुन्हा UPSC देण्याचा निर्णय घेतला. यशोदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांनी 2005 मध्ये UPSC परीक्षा पास केली. एवढेच नव्हे तर भारतात 20वी रँक प्राप्त केली आणि सुरू झाला त्यांचा IAS सेवेचा प्रवास.